आज केम या ठिकाणी भाजपामध्ये मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. काय खरं तर काय दत्ताबाप्पा जाधव, सचिन अण्णा राऊत आणि अण्णा आणि मी आम्ही वरिष्ठ लेवलला गेले 15 वर्ष भाजपच्या माध्यमातून भाजपसोबतच काम करत होतो. आदरणीय बाप्पा असतील, युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष योगेश अण्णा टिळेकर, सचिन अण्णा गोरे साहेबांच्या माध्यमातून, अण्णा मेघनाताई बोर्डीकर आणि मी, माझी ओळखच मी नितेश राणे साहेबांचा कार्यकर्ता म्हणून आहे. कारण कुणाचाही आशीर्वाद नसताना मला साहेबांच्या कृपेनं आदिनाथसारख्या करमाळा तालुक्यातल्या प्रचंड मोठ्या कारखान्यावरती प्रशासक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पण खालच्या ग्राउंडवरच्या कार्यकर्त्याला किंवा पक्षाला एक अभिप्रेत होतं की तुम्ही स्थानिक लोकांसोबत भाजपमध्ये काम करा. आणि गेले 1 महिनाभर सचिन अण्णा, दत्ताबाप्पा अण्णा, आमच्यासोबत जी काही सरपंच मंडळी, एक 15-20 लोक आहेत की ज्यांनी करमाळा तालुक्यातल्या चांगल्या गावाचं सरपंच, उपसरपंच म्हणून प्रतिनिधित्व केलं. ती सगळी लोक अण्णा, बाप्पा आणि सचिन अण्णांच्या नेतृत्वाखाली आमच्यासोबत भाजपमध्ये काम करायला इच्छुक होते. पण एक अशी टायमिंग किंवा योग्य वेळ येत नव्हता. गेल्या वेळेस आम्ही आमच्या नेतृत्वाला सांगून करमाळा तालुक्यामध्ये आम्ही कुठल्याही गटात गेलो नव्हतो, पण आम्ही एका गटाला पाठिंबा दिला होता. बरोबर अण्णा? आम्ही पक्षीय प्रवेश केला नव्हता, पण तालुक्यामध्ये परिवर्तन घडेल, चांगल्या माणसाला संधी देऊ या हिशोबानं आम्ही विद्यमान आमदारांना मदत करण्याची भूमिका घेतली. आणि खरं तर राजकारणामध्ये काही चुका होत असतात. आम्ही तुमच्यासारखी सर्वसामान्य माणसं, आम्ही जरी गावाची सरपंच असलो तरी राजकारणातल्या सगळ्याच गोष्टी आम्हाला समजतात असं काही नसते. आणि ती आमची चूक झाली. ती चूक आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही सर्वांनी विचार केला की आपण ज्या नेत्यांसोबत काम करतो त्या नेत्यांनी जो आदेश दिलाय तो आदेश असा आहे की तुम्ही देशामध्ये, राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे, तर स्थानिक राजकारणात पण पक्षासोबत राहा. आणि आम्ही आज आदरणीय घुमरे सर, आदरणीय रश्मीदेवी बागल, आदरणीय दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत, भाजपचे मंडल अध्यक्ष या सर्वांच्या उपस्थितीत आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. म्हणजे आम्ही भाजपचेच आहे, पण अधिकृत भाजपमध्ये प्रवेश करून आजपासून तन मन धनाने आम्ही सर्वांनी, आमची कुठलीही आट नाही, पक्ष जो आदेश देईल, पक्षानं जे काम सांगेल ते काम प्रामाणिकपणे करायचं. आणि जसं देशामध्ये, राज्यामध्ये भाजप आहे तसं आमच्या ग्रामीणमध्ये, करमाळ्याचं काय झालंय, करमाळ्यामध्ये शहरात भाजप पण ग्रामीणमध्ये भाजप, तर ग्रामीणमध्ये भाजप रुजवण्याची जबाबदारी आम्ही तन मन धनाने, आम्ही सर्वांनी, आमच्या सर्व सहकाऱ्यांनी घ्यायची ठरवली. आणि आजपासून आम्ही जो आदेश, पक्षानं जे धोरण ठरवलंय त्या धोरणानुसार करमाळा तालुक्यामध्ये काय वस्तीवर, गावामध्ये भाजप रुजवण्याचं काम करणारे आणि आम्ही बोलण्यापेक्षा कृती करणारे कार्यकर्ते, अण्णा असतील, बाप्पा असतील, मी, सचिन काका, आम्ही सर एक 2-3 महिन्यानं करमाळा तालुक्यामध्ये 50-60 ग्रामपंचायतीच्या निवडणुका आणणार. तर त्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला अपेक्षित असलेलं किंवा करमाळा तालुका ही परिवर्तनाचा तालुका आहे, कधीही एका माणसाला डबल संधी देत नाही. तर तशा प्रकारे आम्ही करमाळ्यात भाजप ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचवण्याचं काम करण्याचा वसा आम्ही आज या उत्तरेश्वराच्या नगरीत घेतलाय. आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आम्ही एवढंच या करमाळा तालुक्यातल्या लोकांना सांगू इच्छितो की आम्ही जिथं जातो त्या पार्टीचं आम्ही तन मन धनाने काम करतो. आणि आता जे आमच्या सोबत आलेत किंवा आमच्या सोबत येणार आहेत त्या लोकांचा इतिहास काढा. आम्ही कुठंही गुन्हेगार म्हणून नाही, आमचे 2 नंबरचे धंदे नाही किंवा आमच्यावर असं काय बाबा अडचण नाही की त्या लोभाला, आमिषाला बळी पडून आम्ही कोणाकडे आलो. आम्ही भाजप बरोबर काम करतो. आमच्याबरोबर भाजपचे जे ज्येष्ठ नेते, ज्या नेतृत्वाच्या आशीर्वादानं आम्ही करमाळा तालुक्यात काम करतो, त्यांना अभिप्रेत असलेलं भाजप आज आम्ही आदरणीय रश्मीदेवी बागल, आदरणीय दिग्विजयजी बागल या नेतृत्वाच्या सोबत आम्ही तन मन धनाने भाजपचं काम करतोय, करणार आहे. आणि इथून पुढं आम्ही भाजपला, पक्षाला आणि या नेतृत्वाला अधिक बळकटी देण्यासाठी जे जे पक्ष म्हणून करता येईल, आम्ही कार्यकर्ता म्हणून जी आमची जबाबदारी ते आम्ही प्रामाणिकपणे पार पाडू. आणि भाजपचं कमळ करमाळा तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये प्रचंड ताकदीनं फुलवू हा तुमच्या माध्यमातून
भाजपच्या तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्षांना शब्द देतो आणि तुमच्या माध्यमातून मी या करमाळा तालुक्यातल्या प्रस्थापित नेत्यांना एक संदेश देतो की कार्यकर्ता छोटा जरी असला तरी त्याचा एक सन्मान असतो, मान असतो आणि नेतृत्वानं हे लक्षात ठेवायचं असतंय की निवडणुकीच्या माध्यमातून आपण कार्यकर्त्याला जवळ घेत असताना जो सन्मान, जो शब्द देण्याचा आपण शब्द दिला आहे तो निवडणुकीनंतर सुद्धा पाळला जावा आणि ते पाळण्याची जबाबदारी ही नेतृत्वाची असते. आणि तुम्ही जर कार्यकर्त्याला विश्वासात न घेता त्याचं काय आहे, त्याचं काय आहे, तो काय ताकदीचा आहे अशा हिशोबानं जर वागणूक देणार असला तर या करमाळा तालुक्यातला छोटा कार्यकर्ता पेटून उठला तर भल्या भाल्यांची जिरवल्याशिवाय, त्याचा पराभव केल्याशिवाय शांत राहत नाही. हा करमाळा तालुक्याचा इतिहास आहे. कारण करमाळा तालुका हा स्वर्गीय नामदेवराव जगताप साहेब, कैलासवासी नामदेवराव जगताप साहेबांनंतर कैलासवासी दिगंबर बागल अशा रती महारथी नेत्यानं इथं नेतृत्व केलंय आणि त्या सगळ्या नेतृत्वाला करमाळा तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी आपली आपली ताकद दाखवली. विजयी पण अति शिखरावर नेऊन सोडलंय आणि पराभवात सुद्धा त्यांना शून्यावर आणलंय. तर अशा या स्वाभिमानी तालुक्यामध्ये इथं कार्यकर्त्यांची एक टीम आहे आणि सन्मानाने काम करणारे. तर साड्यासारख्या मोठ्या गावात बाप्पांनी 15 वर्ष काम केलं, अण्णांनी कंदरसारख्या मोठ्या गावात काम केलं, मी काका आम्ही छोट्या मोठ्या गावाचं प्रतिनिधित्व करतोय. तर आमची तुमच्या माध्यमातून या तालुक्यातल्या स्वाभिमानी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती, तुमची मुस्कटदाबी होती. जर ही सन्मान स्वाभिमानाची लढाई लढण्यासाठी आम्ही विद्रोह केलाय, आम्ही काही बंड केलं नाही, आम्ही सन्मानानं विद्रोह केलाय. जिथं न्याय मिळत नाही आम्ही न्याय मागण्यासाठी हा विद्रोह केलाय. आणि देशामध्ये राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे. जर या करमाळा तालुक्यात विकासाची गंगा आणायची असली तर अशाच आमच्यासारख्या काय सर्वसामान्य कार्यकर्त्यानं गावाचा विकास करण्यासाठी या भाजपच्या प्रवाहात सामील व्हावा अशी मी आपल्या माध्यमातून त्या सर्वांना विनंती करतो. आज भाजपमध्ये प्रवेश केलाय तुम्ही एम येथे, काय म्हणतो? बऱ्याच दिवसापासून आम्ही तसं भाजपचंच काम करत होतो. मधल्या काळात जरा आमचा चुकीचा निर्णय झाला आणि वेगळ्या प्रतिनिधींना आम्ही निवडून दिलं. पण इथून पुढं सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही काय कार्यकर्ते गप्प बसणार नाही एवढंच सांगतो. आणि जय श्रीराम. आज आपण बघतोय की गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचं सरकार आहे आणि प्रवाहाच्या विरोधात जाऊन चालत नाही. जर विकास कामं आपल्याला करायचे असतील तर आपल्याला भाजपाशिवाय पर्याय नाही. आणि त्या हिशोबाने आम्ही दिदींच्या मार्गदर्शनाखाली, पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये प्रवेश करून दिल्लीपासून गल्लीपर्यंत कमळ फुलवायचा आमचा निराधार आहे. त्या सगळ्याच्या आम्ही विचारानं जे काय आमचे मित्र कंपनी असतील, 20-25 सरपंच असतील, भांगे अण्णा असतील, सचिन राऊत असतील, संजय गोटाळा असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करमाळा तालुक्यातून जेवढे काय आमचे भाजप विचाराला प्रोत्साहन देणारे आहेत त्यांच्या समवेत आम्ही वेगवेगळ्या गटात त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेश करायला लावणार आहे. आमचं प्रवेश करण्याचं कारण एकच आहे. आम्ही दिदी साहेबांना सांगितलं किंवा पालकमंत्र्यांना सांगितलं की आमची अपेक्षा पदाची बिलकुल नसणार आहे. आम्हाला कुठलंही पद किंवा आम्हाला कुठल्याही उभा राहण्याची आम्हाला काही अपेक्षा नाही. आम्ही फक्त काम एक काम करून जे आपलं मोदी साहेबांचं असन किंवा आपल्या पालकमंत्र्याचं असन त्यांना त्या कामासाठी त्यांचं दिदी साहेबांच्या आम्ही त्यांचा हात बळकट करण्यासाठी आणि खरोखर चांगलं विचार रुजवण्यासाठी आम्ही त्या पक्षात प्रवेश करत आहे. गटातटाचा विषय नाही. यापुढं खरंच जे काय आपण बघतोय की देशाची परिस्थिती काय चाललेली आहे, असे मोदी साहेब कशा प्रकारे काम करतात त्या हिशोबाने आम्ही त्यांना हे होऊन प्रेरित होऊन आम्ही या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आपल्या प्रवेशानं या भागातील बऱ्यापैकी मतदानावर परिणाम होईल. मी स्वतः करमाळा पंचायत समितीला गेल्या 5 वर्षाला उभं होतो आणि मी जवळजवळ 3,500 मतांनी निवडून आलतो. आत्ताचे जे उमेदवार आहेत दशरथ शेठ गाडगे, वास्तव पाहता त्यांनाच हे करून मी निवडून आलतो. परंतु आता 100% मी त्यांचा निश्चित करणार आहे, ह्याच्याबद्दल काही शंका नाही.